मित्रांनो, जर तुमच्या शरीरात कॅल्शियम कमी असेल आणि त्यामुळे तुमची हाडं झिजली असतील, सांधे दुखत असतील, दात किडले असतील किंवा शरीरात कुठे ना कुठे दुखत असेल, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आयुर्वेदातील एक असा फॉर्म्युला सांगणार आहे ज्याचं गुणगान वाग्भट ऋषींनी आपल्या प्रत्येक ग्रंथामध्ये केलंय. कॅल्शियमची कितीही कमी असून दे, नियमितपणे हा उपाय केल्याने 2 महिन्यातच सर्व कमतरता हमखास भरून येईल. कॅल्शियम हाडे आणि रक्तासाठी अत्यंत महत्त्वाचं असं पोषक तत्व असतं. संशोधनानुसार कॅल्शियमच्या कमीने शरीरात 50 प्रकारचे आजार होतात. पण या संशोधनांच्या 3,500 वर्ष आधीच वाग्भट ऋषींनी कॅल्शियमच्या कमीने होणाऱ्या आजारांचं विस्तृत वर्णन केलंय. मी जीवन ऊर्जामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. जीवन ऊर्जाने 2009 पासून गुडघा आणि मणक्याच्या वेदनेने त्रासलेल्या हजारो व्यक्तींना पुन्हा वेदनामुक्त जीवन दिलंय. कॅल्शियमच्या कमीने प्रत्येक प्रकारचं दुखणं चालू होतं. स्नायू दुखणे, सांधे आखडणे व हाडांचे सर्व त्रास कॅल्शियमच्या कमीनेच होतात. त्याचबरोबर कॅल्शियमच्या कमीने हाडांमध्ये वातसुद्धा जमा होतो. काही जणांमध्ये कायमच जीवनसत्वांची कमी असते. यामध्ये सुद्धा कॅल्शियमची कमीच कारणीभूत असते. कॅल्शियमच्या अभावाने जीवनसत्वांची कमतरता सुद्धा होते. तुम्ही व्हिटॅमिन सी खाल्लं तर ते पचवण्यासाठी आधी शरीरात कॅल्शियम पाहिजे असतं. व्हिटॅमिन ए साठीही कॅल्शियम पाहिजे असतं. व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन के यांचा फायदा मिळवण्यासाठीही आधी कॅल्शियम पाहिजे असतं. आणि हाडं एकमेकांवर घासू नयेत म्हणून 2 हाडांमध्ये जे वंगण असतं ते तयार करण्यासाठीही कॅल्शियम महत्त्वाचं असतं. त्यामुळे शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण मुबलक असलं पाहिजे. पण मुख्य प्रश्न हा येतो, कॅल्शियम नेमकं मिळवायचं कसं? आयुर्वेदातील 3रे अधिकारी व्यक्ती वाग्भट ऋषी असं म्हणतात की आपलं शरीर वयाच्या 40 वर्षापर्यंत आपण जे काही खातो त्याच्यातून कॅल्शियम मिळवतं. यासाठी आपल्याला लक्षपूर्वक वेगळं काही खायची गरज नसते. सर्वात जास्त कॅल्शियम असतं दुधामध्ये, दुधानंतर दह्यामध्ये, दह्यानंतर ताकामध्ये, ताकानंतर लोण्यामध्ये व लोण्यानंतर तुपामध्ये. या सर्वांमध्ये भरपूर कॅल्शियम असतं. त्यानंतर तुम्ही संत्री घ्या, मोसंबी, द्राक्ष, लिंबू ही आंबट फळं घ्या, या सगळ्यांमध्येही कॅल्शियम असतं. आणि सर्वात जास्त कॅल्शियम असलेलं फळ आहे ते म्हणजे केळी. केळीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे केळीतलं कॅल्शियम शरीरात सहजपणे पचलं जातं. पण यापैकी तुम्ही काहीही खाल्लं नाही तरीही वयाच्या 40 वर्षापर्यंत शरीरात कॅल्शियमची कधीच कमतरता होत नाही. कारण 40 पर्यंत आपला जठराग्नी तीव्र असतो. पण 45 वर्ष क्रॉस करताच विशेष करून महिलांमध्ये हॉर्मोनल बदलांमुळे हाडांमधून कॅल्शियम कमी व्हायला लागतं. अशा वेळेस तुम्ही कितीही केळी खा किंवा दुग्धजन्य पदार्थ खा, आवश्यक तेवढं कॅल्शियम शरीराला मिळत नाही. स्त्रियांचं मासिक चक्र बंद होताच कॅल्शियम पचवणारे हॉर्मोन्स कमी होतात. त्यामुळे कॅल्शियम डायजेस्ट होणं आणखी कठीण होऊन जातं आणि तेव्हा तुम्हाला गरज असते बाहेरनं कॅल्शियम घेण्याची. मित्रांनो, कॅल्शियम डिफिशियन्सीचं मूळ आयुर्वेदात हाडांमध्ये तयार झालेला वात हे सांगितलंय. आणि वाग्भट ऋषी म्हणतात की चुना ही देवाने दिलेली अशी एक अद्भुत वस्तू आहे जी वाताच्या सर्व दोषांना दूर करते. जेवण केल्यानंतर जे लोक पान खातात ते पण चुना लावून खातात त्यांना आयुष्यभर वाताचा कधीही त्रास होत नाही. चुना सगळ्यात प्रभावी वातनाशक आहे. मेथी दाणे सुद्धा वातनाशक असतात, पण चुना त्यांच्यापेक्षाही 1% जास्तच फायदा देतो. महिलांनी तर आवर्जून लक्षात ठेवावं की 40 नंतर कॅल्शियम कमी झाल्यावर चुना नक्की आपल्याला खायचा असतो. कारण जास्तीचं कॅल्शियम आपल्याला चुन्यातूनच मिळणार आहे. चुना नेमका कसा खायचा हे आता आपण बारकाईने समजून घेऊ. पण त्याआधी जर तुमच्या गुडघ्यांचं सिव्हिअर डिजनरेशन झालं असेल, नी रिप्लेसमेंट शिवाय पर्यायच नाही असं तुम्हाला सांगितलं गेलं असेल, तर एकदा जीवन ऊर्जेचा अनुभव नक्की घ्या. आज गुडघ्याच्या वेदनेने अनेक जण त्रासले आहेत. अभ्यासानुसार 39% पेशंटचे ऑपरेशन करून पण गुडघे पुन्हा दुखतातच. पण जीवन ऊर्जात आपल्याच शरीरातील हिलिंग फॅक्टरद्वारे गुडघ्याच्या डिजनरेशनमध्ये मोठा फायदा पोहोचवला जातो. या ट्रीटमेंटवर झालेल्या प्रत्येक रिसर्चमधून गुडघ्यावर झालेले सकारात्मक परिणामच समोर आले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूर्वी फक्त श्रीमंतांना परवडणारी थेरपी आज जीवन ऊर्जाने सर्वांच्या आवाक्यात आणली आहे. त्यामुळे गुडघेदुखी गंभीर असेल तर आजच जीवन ऊर्जेतील डॉक्टरांना संपर्क करा. तसं तर आपल्यापैकी सगळ्यांनी चुना खाल्ला पाहिजे, पुरुषांनी पण खाल्ला पाहिजे. कारण 50 नंतर कॅल्शियमची कमी फक्त अन्नातूनच पूर्ण होणार नाही. या वयात शरीराला काहीतरी एक्स्ट्रा हवं असतं. कारण कॅल्शियमच्या अभावाने कालांतराने शरीरात सर्वच जीवनसत्वांची कमी होऊन जाते.
म्हणूनच कदाचित आपल्या देशामध्ये पान खाण्याची एक परंपरा आहे. ही परंपरा खूप वैज्ञानिक आहे. खूप विचार करून ही परंपरा सुरू झाली असणार आहे. भारतातल्या कुठल्या पण भागात जा, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत कुठेही जा, प्रत्येक ठिकाणी पान खायची परंपरा आहे. तुम्ही सिक्कीममध्ये जा, अरुणाचलमध्ये जा, तिथे पण पान खातात. आपल्याकडे महाराष्ट्रात तर पान आवर्जून खातातच. पान खाणं हे भारतीय संस्कृतीचा एक असा घटक आहे जो डायरेक्ट आपल्या आरोग्याशी जोडलेला असतो. फक्त लक्षात ठेवा की पान खाताना चुना असलेलंच पान खाल्लं पाहिजे. काही ठिकाणी कथ्था पण टाकतात, पण कथ्था आरोग्यासाठी काही उपयोगाचा नसतो. कथ्था तुम्ही चवीसाठी वापरा आणि चुन्याचा उपयोग औषधासाठी करा. मित्रांनो, तुमच्या किचनमध्ये मेथी दाणे झाले, चुना झालं, पान झालं, जिरे, हिंग, ओवा अशी 108 प्रकारची औषधं आहेत जी गरीबातल्या गरीब माणसाच्या घरी पण असतात. त्यांचा उपयोग आवर्जून करा. अजून एक औषध वाग्भट ऋषी सांगतात, जे आहे दालचिनी. वाताचे त्रास, त्याचबरोबर दमा, अस्थमा हे कफाचे त्रास नष्ट करण्यासाठी दालचिनी मोठी मदत करते. सर्दी, खोकला, वाढलेलं वजन हे सगळे कफाचे आजार आहेत. यांच्यावर तुम्ही दालचिनी आवर्जून वापरू शकता. फक्त उपयोग करताना लक्षात ठेवा की दालचिनी जास्त उपयोगी असते पावडरच्या स्वरूपात. मी खूप वेळा बघतो की जेवण बनवताना खूप लोक दालचिनीचा तुकडा टाकतात, पण त्याचा एवढा उपयोग होत नाही. चूर्ण केल्यावरच दालचिनीचा सर्वोत्तम फायदा होतो. जर तुम्ही दालचिनीला गुळामध्ये मिक्स करून खाल्लं आणि नंतर गरम पाणी पिलं तर तुम्हाला दालचिनीचा सर्वोत्तम फायदा मिळेल. किंवा तुम्ही मध आणि दालचिनी चूर्ण एकत्र करून त्याचं चाटण बनवून घ्या आणि नंतर गरम पाणी प्या. हा उपाय तुमच्या शरीरातील वाताचे आणि कफाचे कमीत कमी 50 आजार बरे करेल. त्याचबरोबर चुना खायची अजून एक पद्धत आयुर्वेदामध्ये सांगितली आहे. जर कॅल्शियमची अति कमतरता असेल तर तुम्ही जेवणानंतर पानासोबत तर चुना खाच, पण त्याचबरोबर दुपारच्या जेवणामध्ये दही आणि चिमूटभर चुना या दोन्ही गोष्टी एकत्र करून खा. खायचा चुना तुम्हाला कोणत्याही पान शॉपवर आरामात मिळून जाईल. चुन्याचं सायंटिफिक नाव हे कॅल्शियम ऑक्साईड आहे. चुना कॅल्शियमचंच एक रूप असतो. त्याचबरोबर दह्यामध्ये सुद्धा नैसर्गिक कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असतं. त्यामुळे या दोन्ही पदार्थांच्या मदतीने आपली कॅल्शियमची कमतरता काही महिन्यातच हमखास भरून येईल. व्हिडिओला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमचे गुडघे झिजले असतील, स्लीप डिस्क, सायटिका किंवा गुडघ्यांचे कॉम्प्लिकेटेड त्रास असतील तर जीवन ऊर्जा अस्थि चिकित्सालयात येऊन गुडघे आणि मणक्यांच्या त्रासासाठी विशेष रूपाने बनलेल्या प्रभावी नैसर्गिक उपचारांची नक्कीच माहिती घ्या. साल 2009 पासून हाडांच्या वेदनेने त्रस्त हजारो व्यक्तींच्या जीवनामध्ये जीवन ऊर्जेचा मोठा फायदा झाला आहे. जर योग्य वेळी तुम्ही जीवन ऊर्जाला संपर्क केला तर तुमच्या आयुष्यात ही पुन्हा नवीन आनंद येईल. मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळुंके. धन्यवाद.